नमस्कार नमस्कार. हॅलो 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 हॅलो. वेलकम ऑल. वेलकम दोस्तांनो. नमस्कार. हॅलो दीपक, हाऊ आर यू? चला, आवाज येतोय? ऑल गुड. शॅल वी स्टार्ट? करायची सुरुवात. हॅलो. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे दीपक? आवाज येतो? एकदा सांगा मला सो दॅट वी कॅन स्टार्ट. हॅलो हॅलो. ओके डन. चला सुरुवात करूया. लेट स्टार्ट. तर सर्वांचं स्वागत आहे. खूप महत्वाचं सत्र. तुम्ही 2027चा अटेम्प्ट देतात आहेत? सर्व व्यवस्थित आहे ना? थँक्यू सो मच डिअर. तर तुम्ही 2027चा अटेम्प्ट देतात आहेत, त्याचं प्रिपरेशन तुम्ही आतापासून सुरू केलेलं आहे. आता आम्हा सगळ्यांचं तुम्हाला सगळ्यांना सांगणं असणार आहे की बाबांनो, प्रिपरेशन करत असताना खूप महत्वाचं आहे ते म्हणजे नोट्स बनवणं. जर स्वतःच्या नोट्स तुमच्याकडे असतील तर प्रिपरेशन हे खूप इझी बनतं. तर आता त्यावरती आपण आत्ताच्या सत्राला डिस्कस करणार आहोत की नोट्स कशा काढाव्यात, नोट्स काढत असताना कोणकोणते इफ्स अँड बट्स असतात, कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने आपण नीट हँडल केल्या पाहिजे, असं सगळं काही. आता बेसिकली सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, नोट्स म्हणजे काय? बेसिकली नोट्स म्हणजे तुम्ही जे ऐकतात आहेत, तुम्ही जे वाचतात आहेत, ते तुमच्या भाषेत लिहून ठेवणं, याला चांगल्या भाषेमध्ये आपण नोट्स काढणं असं म्हणतो. मानसशास्त्र म्हणतं की नोट्स काढणं म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंगचं उत्तम उदाहरण आहे. ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय? की तुम्ही फक्त वाचता आहात नाही, तुम्ही फक्त त्या गोष्टी थ्रू जात आहेत नाही, तुम्ही ती गोष्ट लॉंग टर्म लक्षात राहावी याच्यासाठी जी मेहनत घेतात ती म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंग. नोट्समुळे तुम्हाला हा फायदा होतो. नोट्समुळे तुम्ही ऍक्टिव्ह लर्निंग करतात. मित्रांनो, अशा नोट्स घेणं का महत्वाचं आहे? व्हाय इट इज टू इम्पॉर्टंट? तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे उजळणी, रिव्हिजन होत असते. एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला सगळ्यांना. असं समजा की तुम्ही आता कंबाईनचा अभ्यास करतात आहेत, साधारण 7 विषय वाचायचे आहेत. पैकी चला बुद्धिमत्ता अंकगणिताला आपण वगळूया, 6 विषय वाचायचे आहेत. साधारणतः तुम्ही जे कोणतं बुक फॉलो करतात ते 400 पानांचं ऑन अन ॲव्हरेज बुक आहे. साईचोक 24, 2400 पानं, पेजेस. आणि मी हे धरून चालतोय की हे A4 साईज आहे. आता मला सांगा की जर मी तुम्हाला परीक्षेच्या 1 ते 2 महिने आधी सांगितलं की चला ही सगळी पानं तुम्ही व्यवस्थित रिवाइज करून काढा, साधारण 2दा तरी रिव्हिजन झाली पाहिजे, मला सांगा प्रॅक्टिकल आहे का 1 ते 2 महिन्यामध्ये 2400 पानं रिवाइज करणं? नाही, कंबाईनच्या उद्दिष्टानंच आपण बोलणार होतो तुझ्या. नो नीड टू वरी बेटा. आणि मी कंबाईनच्या उद्दिष्टानंच सांगितलं की राज्यसेवा म्हणणार असतो राजा तर मग विषयांची संख्या खूप वाढली असती बाळा. खूप अवघड आहे इथे रिवाइज करणं मग. हो, पण मग आता याला एक अजून उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे की जर समजा आपण
स्वतःच्या नोट्स काढल्या आणि या पेजेस म्हणजे हे 400च्या ऐवजी आता इथे 200 झाले आणि इथे आता तुमचे 7 सब्जेक्ट आहेत. आता हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे बघा. इनफॅक्ट 2 रिव्हिजन आरामात याच्या माध्यमातून होऊ शकतील. आणि जर तुमच्या 2 रिव्हिजन व्यवस्थित झाल्या तर तुम्हाला जे मिळणार आहे ना ते सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आत्मविश्वास आहे. तुम्ही 2दा गोष्टी वाचून गेलेला आहात, परीक्षेला तुम्हाला गोष्टी 100% आठवणार आहेत. हा फायदा तुमच्या पाठीशी राहील. त्यामुळे नोट्स का काढाव्यात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिव्हिजन, उजळणी, आत्मविश्वास हा त्यामुळं तुम्हाला मिळू शकतो आहे. दोस्तांनो, जर तुम्ही नोट्स काढत असाल तर तुम्हाला कॉन्सेप्ट, डेटा, फॅक्ट्स लक्षात ठेवणं खूप इझी जातं. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चेंज होऊ शकतात. उदाहरणार्थ समजा आपण पंचवार्षिक योजनांमध्ये आलो आणि मी तुम्हाला म्हणालो की बाबा रे, जोपर्यंत आपण लिबरलायझेशनकडे वळत नव्हतो तोपर्यंत सेवा क्षेत्राची जी ग्रोथ रेट आहे ती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती. पण लिबरलायझेशन नंतर सेवा क्षेत्रानं खूप चांगला ग्रोथ घेतला, फायदा झाला. आता ही फॅक्ट महत्वाची आहे, मी लिहून ठेवणार. किंवा एक अजून दुसरा मुद्दा, भारतात साधारणतः सागरी मार्गाने 95% व्यापार हा होतोय. एमपीएससीनं बरोबर हाच आकडा स्विच केलेला होता, त्याला 65 करून ठेवलेलं होतं. हे चुकीचं आहे. तुमच्याकडे जर अशा शॉर्ट नोट्स काढून ठेवलेल्या असतील ते वाचणं इझी बनेल आणि मार्क मिळवणं पण इझी वाटेल. प्रिन्स काय म्हणतात पण सर बुकमध्ये सगळंच इम्पॉर्टंट वाटतं, नोट्स काढायच्या कशा? तर हो, त्याच्यावरती मी येणार आहे प्रिन्स, की नोट्स कशा काढायच्या की जेणेकरून त्या बल्की होणार नाही पुस्तकासारख्या, त्या इझी बनतील आणि लक्षात राहणं सुद्धा इझी होईल. येणार आहोत आपण त्याच्याकडे. पहिले नोट्स का महत्वाच्या याच्याविषयी बोलतोय. पुढे आहे खूप अभ्यास करतोय पण लक्षात राहत नाही, याच्या वरती सोपं, साधं आणि मस्त उत्तर आहे ते म्हणजे की तुझ्या भाषेत नोट्स काढ. तुमच्या पण बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये होत असणार आहे बघा, की खूप वाचन करतात पण लक्षात राहत नाही. होतंय का असं? बघा, आता 2-3 प्रकारची लोक असतात. एक म्हणजे ते खूप वाचतात आहेत पण लक्षातच राहत नाहीये. एक असे आहेत की जे वाचतात आहेत पण ते वाचत असताना काय करतात ते स्वतःच्या नोटबुक, त्या स्वतःच्या बुक खाली अंडरलाईन करतात आहेत किंवा हायलाईट करतात आहेत. परत माझा मुद्दा आहे, हा हायलाईट करणं किंवा पुस्तकाच्या खाली रेषा मारणं हा योग्य उपाय आहे का? माझं तरी उत्तर नाही आहे. कारण तुम्ही रेगा मारत सुटाल पण ते लक्षात राहील का? करंट अफेअर्स सारखा सब्जेक्ट असेल ज्याच्यात तुम्ही मॅगझिन फॉलो करतात आणि ऑफकोर्स डेटा पण बल्की आहे, त्याच्यासाठी ही पद्धत ओके आहे. पण स्टॅटिक सब्जेक्टसाठी हे ओके नाही आहे, गडबड आहे. स्टॅटिक सब्जेक्टसाठी तुम्ही हे नाही करू शकत. मग जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर बेस्ट वे आहे ते म्हणजे तुमच्या भाषेत तुम्ही स्वतः नोट्स काढा. बरं, आता मग ह्याची मदत तुम्हाला कशात होऊ शकते? अवघड गोष्टी समजून घेतल्या आणि लिहून ठेवल्या तर त्या भविष्यात लगेच आठवतात. उदाहरणार्थ परवा 6 फेब्रुवारीला जेव्हा मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाली त्याच्यात त्यांनी एक टर्म भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सांगितलेली होती की भारतीय अर्थव्यवस्था ही गोल्डी लॉक इकॉनॉमीमध्ये अडकलेली आहे. कशामध्ये अडकलेली आहे? गोल्डी लॉक इकॉनॉमी. आता गोल्डी लॉक इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ आहे की जिथे अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे, जीडीपी वाढीचा वेग हा खूप ट्रिमेंडस आहे, चांगला आहे, भारी आहे. मात्र त्याच वेळेला तुमच्याकडचं जे इन्फ्लेशन आहे ते कंट्रोल्ड आहे. तेव्हा अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला गोल्डी लॉक इकॉनॉमी असं म्हणतात. मग आता हे गोल्डी लॉक इकॉनॉमी आणि त्याची डेफिनेशन मी जर छान भाषेत कुठेतरी लिहून ठेवली की मला लवकर लक्षात राहणार आहे. याच्या आधी आपण क्रॉलिंग इकॉनॉमी मध्ये होतो. क्रॉलिंग इकॉनॉमी म्हणजे ज्याच्यात जो इन्फ्लेशन आहे ते कमी आहे मात्र ग्रोथ रेट हा वाढत 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 चाललेला आहे. जेव्हा मी या डेफिनेशन्स लिहून ठेवेल ना त्या मला लक्षात राहतील.
आता अजून महत्वाचा मुद्दा, तुम्ही सगळेजण कंबाईनचा अभ्यास करून PSI STI ESO वरतीच थांबणार आहात का? मी आता आमच्याकडे संग्राम नावाची बॅच जॉईन केलेली आहे, एकदम बरोबर आहे. पण तुम्ही PSI STI ESO वरतीच थांबणार आहात का? आय थिंक तुम्ही पुढे पण MPSCचा अभ्यास कराल, राज्यसेवेचा अभ्यास कराल. तुम्ही ह्या ज्या नोट्स आता प्रिपेअर करतात आहेत ना, त्या नोट्स तुम्हाला पुढे पण कामी येणार आहे. राज्यसेवा मेन्सला लिहायचंय, त्या लिहिण्याची प्रॅक्टिस तुमची आत्तापासूनच होईल, हे पण विसरू नका. तुमच्या अभ्यासाच्या नोट्स आता जर तुम्ही तयार करून ठेवल्या ना, तर तुम्हाला आत्तापासूनच फायदा होणार आहे. तुमचा अभ्यास, तुमच्या नोट्स यांच्यामधनं खूप चांगला होईल. परीक्षा काळामध्ये तुम्हाला वेळ कमी लागेल. आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला मीटिंगमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. तुम्ही PSI झालात, तुम्हाला DYSP साहेबांनी बोलवलं, त्यावेळेला तिथे नोट्स घ्यायच्यात, नेमकं त्यांनी दिलेले आदेश काय काय आहेत. तुम्ही STI झालात, तुम्हाला SC ST साहेबांनी बोलवलेलं आहे, त्यांनी तुम्हाला सांगितल्यात काही गोष्टी, तुम्हाला लिहून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ESO झालात, मंत्रालयामध्ये मंत्री साहेबांनी बोलवलेले आहेत. आता तर विषय खूप महत्वाचा, म्हणजे तुम्ही तिथे मुंबईत बसून जे काही निर्णय घेतात ते संपूर्ण महाराष्ट्राला उपयोगी पडणार आहेत. तिथे साहेबांनी सांगितलं एक आणि तुम्ही केलं एक, असं नको व्हायला. नोट्स घेणं गरजेचं आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही अशा नोट्स घेतात तेव्हा तुम्हाला ह्याचा जो वापर आहे तो सगळीकडे होणार आहे. मग आता नोट्स कशा काढू, यात सर्वात पहिल्यांदा मुद्दा आहे तो म्हणजे, आता आपले इकॉनॉमिक्सचे लेक्चर जेव्हा सुरू होतील त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की A4 साईज 200 पेजेसची नोटबुक आधी तुम्ही तयार करायची आहे. फ्रंट पेजवरती म्हणजे पहिल्या पेजवरती तुम्ही तुमचं नाव गाव टाकलं की खाली सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम हा तुम्ही हातानं लिहिणं अपेक्षित आहे की माझा अभ्यासक्रम काय बाबा. पहिल्याच पेजवरती अभ्यासक्रमाच्या पण नोट्स काढा आणि ते पहिल्या पेजवरती असू दे, हे माझं सांगणं असेल. पहिला मुद्दा तो म्हणजे अभ्यासक्रम आणि PYQ समजून घेणे. दोस्तांनो, MPSCच्या अभ्यासाची सुरुवात अशीच हवेत करू नका. पहिल्या अभ्यासक्रमाला काय हवंय ते बघा, त्या आधारित जर तुम्ही नोट्स काढाल तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल. पहिला मुद्दा, जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा सिलेबस आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा सिलेबस आहे, गट ब आणि गट क ला हा असा सिलेबस आहे. हा सिलेबस डायरेक्ट माझ्या नोटबुक मध्ये पाहिजे. आता मी तुमच्या सर्वांच्या समोर एक प्रश्न मांडलेला आहे बघा. खालीलपैकी यांचा सहस्त्र विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये समावेश होत नाही. ठीक आहे, आता मला प्रश्नाच्या उत्तराशी काही घेणं देणं नाहीये. पुढे परत एक प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी कोणती योजना 2001 मध्ये जिनं आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे MDG, हा आधीचा प्रश्न SDG वरती होता, माफ करा, परत हा आधीचा पण क्वेश्चन MDG वरतीच होता. मी SDG म्हणजे सहस्त्र विकास ध्येय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. नेक्स्ट पण क्वेश्चन MDG वरतीच आहे. तर या MDG ची जागा पुढे जाऊन SDG न घेतलेली आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल न घेतलेली आहे. आता आपल्याला आन्सर्सची काही घेणं देणंच नाहीये. मला कळलं ना की हा माझा सिलेबस आहे, त्याच्यात इथे मला दिसतंय सस्टेनेबल डेव्हलपमेंट, MDG आणि SDG त्याचे महत्वाचे भाग आहे. पुढे परत एकदा इथे राज्यसेवेच्या सिलेबस मध्ये मला डेव्हलपमेंट नावाचा टॉपिक दिसतोय. परत इथे एकदा कंबाईनच्या परीक्षेमध्ये मला दिसतंय की अरे ह्याच्यात टॉपिक तर नाहीये पण मात्र क्वेश्चन SDG MDG वरती आलेले आहेत. मग माझी जबाबदारी बनते की मी जेव्हा क्वेश्चन बघितलेला आहे तेव्हा माझं काम आहे की माझ्या नोट्स मध्ये हा पॉइंट आला पाहिजे. तुम्ही जेव्हा PYQ बघून, अभ्यासक्रम बघून तुमचे मुद्दे तुमच्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड गोष्टी तुमच्या नोट्समध्ये ठेवाल, तुम्हाला जो फायदा होणार आहे तो दोस्तांनो जास्तीचा होणार आहे असं मला वाटतं.
पुढच्या मुद्द्यावरती आपण जाऊया. 2 वरती कोणीतरी मला म्हणालेलं होतं की सर खूप बल्की होतं, त्यात माझ्या नोट्स कळतच नाहीये, पुस्तकातलं सगळंच मला इम्पॉर्टंट वाटतंय. होऊ शकतं ना असं, पहिले पहिले अभ्यास करणाऱ्यांना ते होऊ शकतं, पण जो मुद्दा क्रमांक 1 मी सांगितला की जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम आणि PYQ बघता तेव्हा तुम्हाला कळतं. बेसिकली तुम्हाला अभ्यासक्रम काय वाचू हे तुम्हाला सिलेबस सांगतं आणि कसं वाचू हे तुम्हाला PYQ सांगत असतात. MPSCनं तुम्हाला याच 2 गोष्टी दिलेल्या आहे. MPSCनं या 2 गोष्टींच्या व्यतिरिक्त तिसरी अजून कोणती गोष्टच दिलेली नाहीये. त्यामुळे सुरुवात यांच्यापासून करा. पुढे ठळक मुद्द्यांवरती भर द्या, सारांश लेखनावरती त्यापेक्षा जास्त. संकल्पना समजून घेतल्यानंतर मुद्देसूद स्वरूपामध्ये लिहा. आफ्टर अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट राईट इट इन अ बुलेट पॉइंट्स. मुद्दे लिहिताना शब्द कीवर्ड्स हायलाइट करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण काय वाचतोय आणि ते कशासाठी महत्वाचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयी वाचत असाल, MPSC, तर तुमचे साधे साधे नोट्स पाहिजे. टोटल 6 लोक असतात. 3 लोक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं 3 लोक असतात आणि या सर्वांचा मुख्य हा गव्हर्नर ऑफ RBI असतो. अशा तुमच्या छोट्या छोट्या साध्या साध्या मस्त मस्त नोट्स या तुमच्याकडे पाहिजे. परत एकदा अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्हाला इथे दिसतंय की गॅट बद्दलची एक स्लाइड आहे. गॅट हा तात्पुरत्या स्वरूपाचा करार होता. जागतिक व्यापारी संघटना मात्र सदस्य देशांनी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना होती. आता समजा मला या स्लाइडवरती नोट्स काढायच्या, कोणतरी वरतीचे मला म्हटलं होतं ना सर कशा नोट्स आल्या पाहिजे, त्याविषयी मी आता बोलतोय बरं का. जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड हा तात्पुरता करार होता. मी याला टेम्पररी अग्रीमेंट असं म्हणेल. मात्र WTO ही काय आहे, तर WTO ही सदस्य देशांनी तयार केलेली एक ऑर्गनायझेशन आहे. हा झाला पहिला मुद्दा. हे बघा मी किती इझी शब्दांमध्ये त्या 2 लाईनी लिहून ठेवलेल्या आहेत. पुढे असंच मी अजून काय करू शकतोय, तर बघा WTO, वर्ल्ड बँक या संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संस्था, मात्र गॅट ही एक स्वतंत्र संस्था आहे. आता मला ह्याला मांडायचं आहे ना, तर मी स्पष्ट असं लिहिलं, WTO एक स्वतंत्र संस्था आहे, मात्र वर्ल्ड बँक आणि IMF या कंट्रोल होतात युनायटेड नेशन्स कडनं. आता मी सरळ सरळ काय करेल, याला एक चौकोन पण आखेल. माझं ब्रेन जे आहे ते पिक्टोरियल मेमरी लक्षात ठेवतं. मला माझं ब्रेन कसं आहे ते माहिती आहे. माझं ब्रेन फोटो लक्षात ठेवतं. 2 प्रकारचं ब्रेन असू शकतं. एक ब्रेन असं आहे की जे वोकल गोष्टी लक्षात ठेवतं. उदाहरणार्थ आतिका खंडाला गाणं काय मला कोणी पाठ करून सांगितलेलं नाही, ते माझ्या डोक्यात राहिलेलं आहे, तर ती झाली वोकल मेमरी. मला माहिती आहे की माझी मेमरी ही वोकल नाही पिक्टोरियल आहे. माझी मेमरी फोटो लक्षात ठेवते. मग मी ज्या वेळेला नोट्स काढतोय त्यावेळेला हे लिहिणार आणि याला काहीतरी एक डिझाईन काढून ठेवणार. मला आठवतं दोस्तांनो, मी माझ्या नोटबुकमध्ये सेक्स रेशो नावाचा पॉइंट लिहिलेला होता, ज्याच्यात मी 2001 ला भारताचा सेक्स रेशो 933 जो वाढून 2011 940 झालेला आहे हे असं लिहिलेलं होतं आणि याच्यावरती असा डायग्राम काढून ठेवला होता. माझ्या लगेच डोक्यात येत होते की अरे हे आपण लिहिलेलं होतं बरं का. परीक्षेत असं जेव्हा तुम्हाला समोर येतं ना तेव्हा मार्क वाढण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. त्यामुळे मग ही एवढी मोठी स्लाइड ह्या 2-3 शब्दांमध्ये मी 2-3 ओळींमध्ये मी कंप्लीट करू शकतोय. सो याच्यामुळे काय होणार नाही, तर नोट्स बल्की होणार नाही. मग अशी कोणाचा तरी प्रश्न होता, ते समजलं का, नोट्स बल्की नको व्हावेत म्हणजे आपण काय करू शकतोय. नोट्स बल्की होऊ नयेत यासाठी आपण काय करू शकतोय, समजलं का. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा
मग आता एक असाच क्वेश्चन इथे विचारला गेलेला आहे पुढे. आता मी नोट्स काढले, लगेच लगेच बघा प्रश्न आला की ही एक संयुक्त राष्ट्राची संस्था आहे. नाहीये ही एक संयुक्त राष्ट्राची संस्था. बी इलिमिनेट होतोय. बी इलिमिनेट, बी इलिमिनेट. तुम्ही काढलेल्या नोट्स मधून एमपीएससी प्रश्न विचारतीये, तुमचे प्रश्न बरोबर येतात. याच्यातलं क स्टेटमेंट ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. त्याचं हेडक्वार्टर जेनेवाला आहे. माझं उत्तर येतंय. अशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता. हे पण कुठेतरी लिहून ठेवा. आणि आता जर मला माहितीये की एमपीएससी ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे की शेवटचा ऍडेड सदस्य कोणता आहे, तर हे नेहमी बदलत राहणार आहे. मग अशी माहिती मी पेन्सिलने लिहून ठेवणार. आणि जेव्हा जेव्हा मी नोट्स तयार करणार तेव्हा मी एक गोष्ट फॉलो करणार की इकडे आणि इकडे 20-20% जागा सोडेल समास, आणि बाकी उरलेल्या 60%वरती मी लिहिल, जेणेकरून ही जी नवीन आलेली इन्फॉर्मेशन आहे ती मला माझ्या नोट्समध्ये ऍड करता येईल. नोट्स तयार करतानाच त्याच्यात अपडेट्स होऊ शकतील, याची प्रोव्हिजन करणं हे पण गरजेचं आहे. पुढे थोडक्यात आणि स्पष्ट लिहायला शिका. लांबच लांब परिच्छेद न लिहिता मुद्देसूद जर आपण लिहिलं तर ते आठवायला इझी जातं आणि ते लगेच लक्षात पण राहतं. म्हणूनच मग यासाठी मी तुम्हाला A4 ब्लँक्स पेजवरती लिहा हे सजेस्ट करतोय. ते सुटसुटीत दिसेल. बघा ना, म्हणजे तुम्हाला आता मी माझ्या समोर जे लिहिलेलं दाखवलेलं आहे ते सुटसुटीत दिसतंय का? इकडे आहे एक उपाय की मी तुम्हाला रूल्ड पेजेस दाखवले असते, फक्त आता मला आठवत नाही ते रूल्ड पेजेस कसे येतात. रूल्ड पेजेस जर मी घेतले ना, तर रूल्ड पेजेस मध्ये होतं काय, तर रूल्ड पेजेस मध्ये म्हणजे कोळी मारलेल्या पेजेस मध्ये ते सुटसुटीतपणा येत नाही, ते बटबटीत दिसतं खूप. वरात जर तुम्ही असं सुटसुटीत लिहिलं ना, तर ते लिहायला आणि समजायला दोघी गोष्टींना इझी जातं. पुढे दोस्तांनो, माझं मत हे खरंच असेल की चार्ट, डायग्राम, सारण्या यांचा तुम्ही वापर करा. यूज चार्ट, डायग्राम्स अँड टेबल्स. इतिहास, भूगोल, विज्ञान यांसारख्या विषयांना जर तुम्ही चित्रमय पद्धतीत लिहिलं ना, तर ते उपयुक्त ठरू शकतं. तुम्ही त्याच्यात तुलना केली, प्रवाह, वर्गीकरण अशा जर सारण्या वापरल्या, टेबल्स काढले, तर लक्षात ठेवायला अजून इझी जाईल. उदाहरणार्थ मी तुमच्यासाठी इथे एक मस्त पैकी डायग्राम काढलेला आहे बघा. फ्लो चार्ट आहे हा. हे इंडियन मनी मार्केट आहे, भारतीय नाणे बाजार. याचे दोन भाग, ऑर्गनाइज आणि नॉन ऑर्गनाइज. या अनऑर्गनाइज मध्ये दोन लोक, एक इंडिजिनियस बँक्स आणि दुसरं मनी लेंडर्स. पुढे ऑर्गनाइज सेक्टरचा राजा म्हणजे आरबीआय, त्याच्या खाली कमर्शियल बँक, कॉपरेटिव्ह बँक, आरआरबीज, फॉरेन बँक्स, एनबीएफसी. तुम्ही जेव्हा असं लक्षात ठेवाल ना, तेव्हा लक्षात ठेवायला पण इझी जाईल, लिहायला पण इझी जाईल. आणि याच्यावरती डायरेक्ट एमपीएससीनं प्रश्न पण विचारलेला आहे की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये कोण येतं आणि ऑर्गनाइज सेक्टरमध्ये कोण येत नाही. ते मनी लेंडर, सावकार जे आहेत ना, हे ऑर्गनाइज सेक्टरचा भाग आहेत आणि ते ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येत नाहीत. हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढे राईट इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. हे खूप महत्वाचं आहे. मग आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो सगळ्यांना, जे की समजायला प्रचंड इझी जाईल तुम्हाला. उत्तर भारतामध्ये इनलँड वॉटरवेज मोठ्या प्रमाणात आहे, मात्र दक्षिण भारतामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. परवा जे बजेट आलं त्याच्यामध्ये 20 इनलँड वॉटरवे आपण तयार करणार आहोत. आता
मी खूप मोठ्या गोष्टी नाही लिहून ठेवल्या. मी एक डायग्राम काढला की नॉर्थ इंडियामध्ये वॉटरवेज आहेत, साऊथ इंडियामध्ये आपल्याला वॉटरवेज कमी दिसतात. आता का कमी दिसतात? वॉटरवेज साठी नद्या लागतील, इनलँड वॉटरवेज साठी. नॉर्थ इंडियामध्ये त्या आहेत. साऊथ इंडियामधला प्रॉब्लेम एक आहे की आपल्याकडे इकडे वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न घाट्स आहेत. इथनं नद्या काढणं इम्पॉसिबल आहे. बरं, या नद्या आपल्या इथल्या ज्या आहेत त्या पेरिनियल म्हणजे 12 नद्या आहेत का? महाराष्ट्रात 12 नद्या आहेत का? सांगा तर बरं मला जरा. महाराष्ट्रात सोडा, मध्य प्रदेशात आहेत का? सांगा तर बरं जरा. मग मला सांगा, पॉसिबल आहे का आपल्याकडे इनलँड वॉटरवे तयार करणं? नाहीये आपल्याकडे पॉसिबल. मग ह्याची कारणं लगेच तिथे लिहून ठेवा. 12 नद्या नाहीत. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मी अगदी सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये लिहून ठेवल्या. मला फायदा हा आहे की मी एकदा स्कॅन केलं की संपला विषय, आणि माझे करंट अफेअर त्याच्यात ऍड केले की विषय मिटला. मला परत वाटतच बसायची गरज पडणार नाहीये. मस्त आहे सगळ्यांना मी काय म्हणतोय ते. चलो बोला. चला चला सांगा. डन. जाऊ मी पुढे. प्रिन्स, दीपक, ऋतुजा, आदेश, इथपर्यंत काही प्रश्न आहेत कोणाला? चला, तर तुम्हाला प्रश्न नाही आहेत असं मी समजतो आणि मी पुढे जातोय. तर जसं मी तुम्हाला म्हटलं तसं तुमच्या शब्दात लिहा. पुस्तकाची भाषा वापरू नका. पुस्तकाची भाषा लांबलचक असते, ती काय आपल्या काही कामाची नाहीये. स्वतःचे चार्ट बनवा. दररोज अभ्यासानंतर एक क्विक नोट्स तयार होऊ शकतील असं बघा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. परीक्षेच्या आधी जर तुम्हाला पटकन उजळणी करायची असेल तर हे सगळं खूप उपयोगी ठरू शकतंय. मॉक टेस्ट, जुन्या प्रश्नपत्रिकांचा वापर हा तुमच्या नोट्समध्ये आला पाहिजे. जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे महत्वाचे मुद्दे तिथे टीप म्हणून घ्या. हे सर्व मुद्दे तुम्ही समजून घ्यायला तुम्हाला मदत होईल आणि परिणामी ऑफकोर्स तुमचा जो स्कोर आहे तो ह्याच्यामुळे वाढणार आहे. हाताने लिहिलेल्या नोट्स लगेच लक्षात राहतात आणि ते तुमच्या डोक्यात राहतात. त्याच्यामुळं प्लीज तुम्ही ट्राय करा की तुम्ही ते लक्षात ठेवाल. चांगल्या नोट्स बनवण्यासाठी मी काय करू शकतोय, तर मी ते 30% म्हणतोय, पण आता एक्सटेंडेड तुम्ही त्याला 40 करा, हे पण मी तुम्हाला सांगेन. बऱ्याच वेळा जर तुम्ही पहिल्यांदा नोट्स काढतात आहेत तर समजणार नाही. इकडे 20% आणि इकडे 20%. जागा सोडा, सरळ 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 जागा सोडा, जेणेकरून तुम्हाला काय होईल तर इथे तुम्हाला सर्वांना जर नवीन काही मुद्दे आले तर ते मांडणं इझी होऊन जाईल. उरलेल्या 60% मध्ये लिहा. आता इथे बघा, मी तुम्हाला नोट्स कशा काढाव्या याचं एक एक्झाम्पल पण देतो. आता नोट्स काढत असताना ना मुख्य आयडिया ओळखायची मला. उदाहरणार्थ हे स्टेट बोर्डचं बुक आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्वाचा भाग आहे. आता इथून मला पिकअप काय करायचंय, तर नॅशनल इन्कम स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. पहिली लाईन, दॅट्स इट. बाकी एक महत्वाचा अभ्यासाविषय ते सोडून द्या तुम्ही. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती, उद्योग, व्यापार, बाजारपेठा, बँका, वित्तीय संस्था,
विविध विभाग, त्यांची कार्यालय इत्यादींचा समावेश होतो. आता हे यांचा समावेश होतो हे मला माहिती आहे, कशाला लिहित बसू मी, काही गरज नाहीये. ह्याच्या खालचा भाग आला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन, विनिमय म्हणजे एक्सचेंज, उपभोग म्हणजे कन्झम्पशन, या आर्थिक क्रियांचं एकत्रित मापक आहे. संपला विषय. झालं. याचबरोबर ते देशातील लोकांच्या कल्याणाचं एक वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. गरज नाहीये घ्यायची. म्हणजे या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ओळींपैकी मी मोजून 3 ओळी उचललेल्या आहेत आणि त्यांना माझ्या नोट्समध्ये मी समाविष्ट करणार आहे. बाकी माझ्या काही कामाचं नाहीये. अशा प्रकारे तुमच्या बल्की नोट्स हे तुम्ही छोट्या 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 करू शकतात. तुमच्या परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे ते ओळखा आणि ते पुढे घेऊन जा. काही वेळेला तुम्ही स्वतःचे डायग्राम्स पण तयार करू शकता. उदाहरणार्थ इथं मी मनरेगाची एक छोटासा डायग्राम तयार केलेला आहे. बघा मनरेगा कशी जन्माला आली, जी आता जी नावानं ओळखली जाणार आहे. सर्वात पहिल्यांदा नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम आला. त्याचं लग्न RLEGP बरोबर लागलं. कधी लागलं? 1983. बरं, हा कधी आलेला होता? 1980. आपल्या MPSC ला इयर खूप आवडतात, त्याच्यामुळं इयर फॅक्ट्स कुठेच गाळायचे नाही, त्यांना सगळ्यांना सोबत घ्यायचं. त्याचं लग्न जवाहर ग्राम समृद्धी बरोबर लागलं. या दोघांचं लग्न लागलं आणि यातनं जन्माला आलेलं बाळ जवाहर ग्राम समृद्धी योजना, तिचं लग्न एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम बरोबर लागलं 1993ला. त्यातनं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जन्माला आली, जी नॅशनल फूड फॉर वर्क बरोबर जोडली गेली आणि मग फायनली नरेगा जन्माला आली, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. तुम्ही जेव्हा असे नोट्स काढाल ना, तेव्हा तुम्हाला जास्त उपयोगी ठरू शकतं. तुमच्या लक्षात पण राहील आणि लॉंग टर्म साठी तुमच्याकडे ते होऊन जाईल. किंवा मग मी तुम्हाला हे बघा, इथे RBI संबंधातली महत्वाची माहिती काढून दिलेली आहे बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. जे MPSC ला हवं आहे ते सगळं एका पेजवरती मी टाकून दिलेलं आहे. कसं तर RBI गव्हर्नर जो आहेत त्याच्यातले प्राईम मिनिस्टर, RBI गव्हर्नर आणि फायनान्स मिनिस्टर राहिलेत असे एकमेव व्यक्ती आहे मनमोहन सिंग साहेब. सर्वात जास्त कालावधी PN राव साहेब राहिले आणि सर्वात कमी कालावधी हे आंबेगावकर साहेब राहिले. सुरुवातीला कोण कोण होते? ऑसबॉर्न स्मिथ, जेम्स टेलर आणि CD देशमुख. आता माहिती पाहिजे की ऑसबॉर्न स्मिथने कोणत्याच नोटेवरती सही केलेली नव्हती. स्वातंत्र्यानंतर कोण आले? CD देशमुख, BN राव, आंबेगावकर. CD देशमुख जेव्हा गव्हर्नर होते तेव्हाच RBIचं नॅशनलायझेशन झालं. प्रजासत्ताक दिनानंतर BN राव, आंबेगावकर, लेंजर आले. चालू कंडिशनला हे संजय मल्होत्रा आहेत. शक्तिकांता दास 25वे, त्यांच्यानंतर 26वे संजय मल्होत्रा, मग उर्जित पटेल आणि रघुराम राजन. मग रिझाईन कोणी केलेलं आहे का? तर हो, केलेलं आहे ना. स्मिथ, त्याच्यानंतर BN राव, त्याच्यानंतर 90 नंतर जर कोणी रिझाईन केलेलं आहे तर ते उर्जित पटेल साहेब आहेत. इतकं इझिली तुम्ही ज्या वेळेला गोष्टी डोक्यात ठेवायला लागाल ना, नोट्स तयार कराल ना, तेव्हा तुमच्यासाठीच गोष्टी वाचायला इझी बनून जातील. तुमच्या शब्दात गोष्टी मांडा. कशा मांडू शकता तुम्ही? तर भांडवली खर्च आणि महसुली खर्च याच्यामध्ये फरक करा, असं मी जर तुम्हाला सांगितलं तर 1 मिनिटासाठी आपण एक उदाहरण घेऊया की वडापावची एक गाडी आहे. कसली गाडी आहे? वडापावची एक गाडी आहे. आता या वडापावच्या गाडीमध्ये होतंय काय की मला काही खर्च हे शॉर्ट टर्म साठी करायचे आहेत आणि काही खर्च हे लॉंग टर्म साठीचे असणार आहेत. उदाहरणार्थ, मला वडापाव तयार करत असताना पाव लागणार आहे, बटाटा लागणार आहे, मिरची लागणार आहे, सो ऑन सो फोर्थ. हे खर्च माझे रोज होणार आहेत, बरोबर?
बरोबर का? अर्थशास्त्र म्हणतं तुम्हाला तुमच्या ऍसेट्स चालू ठेवण्यासाठी जो खर्च रोज करावा लागतो ना, त्या खर्चाला म्हटलं जात असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मराठीमध्ये महसुली खर्च. बऱ्याच आता वडापाव तळण्यासाठी मी मोठी कढई घेतली, झाऱ्या घेतला, या गोष्टी मी रोज रोज विकत घेणार आहे का? कढई आणि झाऱ्या. नाही ना. हे खर्च माझे लॉंग टर्म खर्च आहेत. अशा खर्चांना आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. त्या खर्चांना मी काय म्हणतोय? कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतोय. बरं, मग आता जेव्हा मी असा खर्च केला, त्यातून वडापाव विकला, तो विकल्यानंतर माझ्या हातात काही पैसे आले असतील ना? ते आलेले पैसे म्हणजे माझं रेव्हेन्यू इन्कम आहे. ॲज जी कढई मी विकत घेतली होती ती तुटली काही वर्षांनी, चमचे वाकलेत काही वर्षांनी, झाऱ्या वाकला, मी त्याला भंगारमध्ये विकलं. हे माझं कॅपिटल इन्कम आहे. हे मी केलेलं काम लक्षात ठेवण्यासाठीच आहे. हे मी केलेलं काम लक्षात ठेवण्यासाठी आहे. आता यासाठी जेव्हा मी तुम्हाला पब्लिक फायनान्स शिकवेल ना, तेव्हा मी तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खानचं एक मस्त उदाहरण देणार आहे. जेव्हा आपण त्याकडे येऊ तेव्हा मी तुम्हाला विचारणार आहे की साहेब पगार, जेव्हा इम्रान खान डोनाल्ड ट्रम्पला विचारेल तेव्हा हा कसा खर्च आहे. बेसिकली हा नेहमी होणारा खर्च आहे, त्याच्यामुळे त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. मग आता या सर्वांमध्ये ना तुमचं मत नोंदवणं खूप जास्त गरजेचं आहे. नोट्स काढत असताना स्वतःचं मत इथं मांडणं खूप जास्त गरजेचं आहे. इनफॅक्ट पुढे आपल्याला राज्यसेवा जेव्हा द्यायची आहे, मुख्य परीक्षा, आता तुम्ही सगळेजण कंबाईनचा प्रिपरेशन करतात आहेत, जेव्हा कधी भविष्यात तुम्हाला राज्यसेवा द्यायची आहे त्यावेळेला तुमचं मत तुम्हाला तिथं नोंदवणं खूप आवश्यक ठरणार आहे. तर नोट्स कधी काढू? माझं म्हणणं आहे की बिलकुल पहिल्या वाचनामध्ये नोट्स काढू नका. नोट्स दुसऱ्या वाचनात काढा. दुसऱ्या वाचनात काढलेल्या नोट्स जास्त चांगल्या उपयोगी ठरू शकतात. आता तर तुम्ही आपल्याकडे बॅच लावलेली आहे. बॅच लावल्याचा फायदा आहे तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी लेक्चर्स अटेंड केले. लेक्चर्स अटेंड केल्यानंतर जेव्हा तुम्हाला ही आपली पीपीटी भेटेल ती बघा. सोबत तुम्हाला डीपीपी भेटते, डेली प्रिलिम्स प्रॅक्टिस, डेली मेन्स प्रॅक्टिस, या दोघांना घ्या आणि त्यातून स्वतःच्या नोट्स तयार करा. बघा आता गोष्टी इझी होते. याच सोबत तुमच्या इच्छेसाठी म्हणून सांगतोय की तुम्ही बुक ठेवलं तरी गरजेचं आहे. माझ्या अर्थशास्त्रासाठी तर मी म्हणणार आहे की कंबाईन मध्ये तुम्ही कोणतं बुक नाही घेतलं तरी चालणार आहे. आपण जेवढं करणार आहोत ते मोर दॅन सफिशियंट ठरणार आहे. तर हे सगळे महत्वाचे पॉइंट्स मला इथे वाटतात आहेत. तुम्हा सर्वांचे आता काही मुद्दे असतील, काही विचारायचं असेल तर ऑफकोर्स आय एम देअर टू हेल्प यू. मी तुम्हाला मदतीला इथे उभाच आहे. बोला.
तर आता ग्रुप बी चे झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर भेटणार. हो, तुम्हाला आयोगाच्या साईटवरती पण भेटतील ते. दीपक, PYQ कोणत्या सब्जेक्ट होण्याआधी वाचावे की नंतर? माझं मत आहे होण्याआधी. नंतर वाचून काय फायदा? काय वाचायचं हे कळणारच नाही ना प्रिन्स. आधी बघा सिलेबस आणि PYQ आधी, मग नंतर अभ्यास. बोला अजून. बोला बोला बोला. आय होप सो की काही प्रश्न नाही आहेत. मग आत्तासाठी आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच ऑल. टेक केअर. नेक्स्ट सेशनला भेटू तेव्हा तुमच्या अजून काय डाऊट्स असतील ते घेऊन या, आपण कम्प्लीट करूया. थांबायचं मग आता. प्रिन्स, दीपक, वरती कोण, ऋतुजा, आदेश, शिवाली, थांबायचं मग बेटा.